महानवमी के अवसर पर विधायक रवि राणा और पूर्व सांसद नवनीत राणा ने अपनी पारंपरिक नंगे पैर की पदयात्रा शुरू की। उन्होंने अमरावती में अपने निवास स्थान गंगा सावित्री से विदर्भ की कुलदेवी अंबा देवी एकवीरा देवी के दर्शन के लिए नंगे पैर गए। राणा दंपति ने कहा कि वे माता अंबा देवी से प्रार्थना करेंगे कि राज्य में किसानों, आदिवासियों और बेरोजगारों पर आए संकट जल्द ही दूर हो। रवि राणा ने माता से गुहार लगाते हुए मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से दिवाली से पहले किसानों को नुकसान भरपाई देने की मांग की। इस दौरान रवि राणा ने नाम लिए बिना बच्चू कडू पर भी निशाना साधा और उन्हें टपोरी नेता बताते हुए कहा कि हमारे जिले के टपोरी नेताओं की संपत्ति की जानकारी हमारे पास है। उन्होंने कहा कि जो नेता खुद को किसान नेता कहते हैं उन्हें अपनी संपत्ति का कम से कम 10% हिस्सा किसानों को देना चाहिए। जेवढे महाराष्ट्राचे नेते आहे त्यांनी आपल्या संपत्तीपैकी 10% संपत्ती जर मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जर जमा केली तर मला असं वाटते जे ईडी सीबीआयचं लक्ष काही अनेक नेत्यांकडे आहे ते दूर होईल आणि खऱ्या अर्थानं आज संकटात सापडलेला शेतकरी याला एक मोठी मदत केली जाईल। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हे नॉन करप्ट आहे आणि कुठल्याही प्रकार त्यांच्यावर कलंक नाही आहे, कुठल्या प्रकारची संपत्ती नाही आहे असे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री आहे। आणि मी सगळ्या नेत्यांना, सगळ्या पक्षाच्या नेत्यांना विनंती करीन, सगळ्यांनी पुढे येऊन आता राज्याच्या शेतकऱ्याला मदत करण्याची गरज आहे। सगळ्यांनी पुढे यावं। जे शेतकरी नेते म्हणतात स्वतःला जे महाराष्ट्रामध्ये फिरत आहे, काही आमच्या जिल्ह्यातलेही टपोरी लोक आहेत, त्यांनाही माझं सांगणं आहे तुमच्या संपत्तीची पूरी यादी आहे आमच्या। नवनीत राणा ने पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पर कटाक्ष करते हुए कहा कि उद्धव ठाकरे के पास करोड़ों की संपत्ति है, उन्हें उसका कुछ हिस्सा किसानों की मदद के लिए देना चाहिए। सिर्फ दशहरा रैली में ताने मारने से कोई फायदा नहीं है। उन्होंने उद्धव ठाकरे पर सीधा वार करते हुए कहा कि मुख्यमंत्री रहते हुए उनके पैरों में कभी कीचड़ नहीं लगा। दसरा मेळावा आहे उद्या आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते जे पत्रकार परिषद घेतात त्यांचं जे पोपट रोज सकाळी 9 वाजता बोलते त्यांनाही माझं सांगणं आहे, खूप मोठ्या माझ्यापेक्षा वयाने, पण त्यांना सल्ला नक्की देऊ शकते एक शेतकऱ्याची मुलगी म्हणून आणि या महाराष्ट्राची मुलगी आणि सून म्हणून। जे संकट शेतकऱ्यांवर आहे, टोमणे मारण्याचा काम फक्त उद्धव ठाकरेजीकडे आहे। उद्या जे मेळावा ते दसरा मेळावा घेणार आहे, माझं एवढंच म्हणणं राहीन, जे 150 कोटी 200 कोटींचे मालक आहे, तुम्ही जे घोषणा केलेली आहे, उद्या तुम्ही फक्त घोषणा काही 100 कोटींची केली आहे, पण तुम्ही किती हजारो कोटींचे मालक आहे हा महाराष्ट्राच्या नाही पूर्ण देशाच्या लोकांना माहीत आहे। तर माझी विनंती एवढीच राहीन, जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होते तेव्हा तुम्ही नेहमी फेसबुक लाईव्ह करून संवाद साधला लोकांसोबत, तुम्ही कधी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत गेले नाही आणि शेताची माती पायाला लागते कशी, झोमते कशी, दगड कसे रुततात पायाला ते उद्धव ठाकरे साहेबांना माहीत नाही। नुसतं टोमणे मारून ऑपोजिशनवर, मुख्यमंत्रीवर, आमचे देवाभाऊवर, आमचे उपमुख्यमंत्रीवर फक्त टोमणे मारण्याचं काम करतात आणि उद्याही सुद्धा